सद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद
बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, राजा राम राम चरणी लक्ष लागो रे, सीता राम राम चरणी लक्ष लागो रे, कीर्तन संगे रंगात देहा आवो रे, कीर्तन संगे रंगात देहा आवो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. सरती मयने राधिका संग्रामा, सरती मयने राधिका संग्रामा, काम क्रोधादित जाती निज धामा, काम क्रोधादित जाती निज धामा, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. सरसारवदविता सद्गुराया, सरसारवदविता सद्गुराया, मंगलधाम जीवन नरहरि पाया, मंगलधाम जीवन नरहरि पाया, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. सद्गुरुचिन्मय नारायण रूप यामो, सद्गुरुचिन्मय नारायण रूप यामो, तन्मयो निखिलवन्त प्रेमिकामो, तन्मयो निखिलवन्त प्रेमिकामो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, राजा राम राम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो रे. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश, वंदनीयात वदनास, वंदनीयात वदनास, कीर्तनास रुक्मिणीयात, कीर्तनास रुक्मिणीयात. श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय श्री गणेश जय गणेश, श्री गणेश जय गणेश.
देई मगी माझ निवास देई मगी माझ निवास शुभवर हारे उच्चास शुभवर हारे उच्चास श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश एकदा सगळ्यांनी भजन करायचं श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय सीताकांत स्मरण जय जय महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म जयनंद महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति भगवान तोची देव ऐसा ठेवी भाव ऐसा ठेवी भाव तोची देव ऐसा ठेवी भाव ऐसा ठेवी भाव तोची देव ऐसा ठेवी भाव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय सद्गुरु गौरव काय गुरुची देव ऐसा ठेवी भाव ऐसा ठेवी भाव
स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पावले स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पावले भले आकारले परब्रह्म भले आकारले स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आणि शेवटच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगतायत की स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाहुणे भले आकारले परब्रह्म. आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा सद्गुरूंच्या चरणाचं काय महत्व आहे ते बघितलं, पण ते कधीही कमी होणार नाही किंवा तो विषय पूर्ण झालाय असंही होणार नाही. गुरु तोची देव, देव आणि सद्गुरु हे दोन्हीही सारखेच आहेत असं ते सांगतात. आणि अशा सद्गुरूंचे चरण हे तुम्ही धरा, त्या देवाचे चरण तुम्ही धरा. अहो या पदांचा काय महिमा आहे. रामायणातली कथा आहे की ज्या वेळेला गौतम मुनी हे सकाळी स्नानाला गेले, कोंबडा आरवलाय म्हणून त्यावेळी काही आपल्याकडे घड्याळ नव्हती, पण हे कोंबड्याचं रूप घेऊन आलेला इंद्र आणि सकाळ झालीये, ब्राह्म मुहूर्तावर त्यावेळी स्नान केलं जात असत आणि म्हणून गौतम ऋषी हे स्नानासाठी गेले आणि ह्यानी गौतम ऋषींचं रूप घेतलंय आणि कुटीमध्ये शिरले आणि नको ते कृत्य केलं. आणि ज्या वेळेला अजून उजाडलेलं नाही हे जेव्हा गौतम ऋषींना कळलंय म्हणून ते माघारी आले आणि आपल्याच रूप घेतलेला एक कोण आहे म्हणून त्याच्यासाठी शापवाणी ही उच्चारली की तुझ्या शरीराला 100
क्षत पडतील. नुसतं त्याला शाप देऊन नाही उपयोग. आपल्या पत्नीला सुद्धा शाप दिलाय की तू शिळा होऊन पडशील. पातिव्रत्य धर्म तू सांभाळला नाहीयेस आणि उशाप मागितलाय. तेव्हा तिला सांगितलंय की ज्या वेळेला आपल्या आश्रमातून प्रभू रामचंद्र जातील, त्यांचे पदरज तुला जेव्हा लागतील, त्यावेळी तुझा उद्धार होईल. म्हणून युगानी युग वाट बघते पण पत्नीला शाप देऊन गौतम मुनी नुसते थांबले नाही, तर स्वतः सुद्धा तपश्चर्येला गेले. कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की पतीच्या पुण्यामध्ये पत्नीला वाटा आहे अर्धा, पण पत्नीच्या पापात पतीला वाटा आहे. म्हणून ते पापक्षालन करण्यासाठी गौतम मुनी सुद्धा तपश्चर्येला गेले. आता आपण कोणी असं म्हणेल की दगड झाली म्हणजे काय झालं? नक्की दगडच झाली ती. अहो, जिचं जीवन शिलावत झालंय अशी ती दगड, की त्या आश्रमात कोणी येणं जाणं नाही, वर्दळ नाही. जो आश्रम फुला फलांनी असा सगळा नटलेला होता, पण ह्या दुष्कृत्यामुळे तिच्या नशिबी हे जीवन आले. आणि म्हणून जेव्हा प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श झालाय आणि ती परत मूळ रूपामध्ये आली, म्हणजेच तिचं पापक्षालन झालेलं आपल्याला दिसतं. मग हे कशामुळे? तर प्रभू चरणांच्या मुळे. म्हणून चरण महिमा हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. जसं रामायणामध्ये तसंच महाभारतात आपल्याला कथा माहिती आहे की ज्या वेळेला महायुद्ध होणार आणि सकाळी सकाळी कृष्णाच्या शेज घरामध्ये एक व्यक्ती आली. का? मदत मागायची. युद्धासाठी मदत मागायची आणि म्हणून आपला रथ म्हणजे हल्लीच्या भाषेत पार्क केलाय आणि तो गेलाय, तो कृष्णाच्या डोक्याजवळ बसलाय. थोड्या वेळाने अजून एक व्यक्ती आली आहे. द्वारपालाला विचारते कोण आलाय, कारण हा सुद्धा मदत मागायलाच आलेला होता. दुर्योधन आलाय असं द्वारपालाने सांगितलंय. अर्जुनाने आपला रथ सुद्धा तिथे ठेवलाय आणि प्रभूंच्या दालनामध्ये आलाय. आज मनामध्ये विचार करतोय की दुर्योधन आपल्यावर फारच उपकार करतोय, कारण त्याला जी जागा हवी होती ना ती जागा त्यांनी रिकामी ठेवली होती. कारण दुर्योधन मस्तकाजवळ बसला आणि जागा ठेवली पायापाशी, रिकामी जागा ठेवली आणि तिथे अर्जुन बसला. आता झोपेचं सोंगच भगवंतानी घेतलं होतं. हो, अर्जुन आल्याबरोबर डोक्यावर घेतलेलं पांघरून काढले. अरे अर्जुना, कधी आलास? आता मस्तकाजवळ बसलेला दुर्योधन चिडलाय. कृष्णा, मी आधी आलोय. अरे पण दिसलं कोण मला? माझ्या पायापाशी समोर असलेला अर्जुन मला दिसलाय. म्हणजे बघा, जागा सुद्धा आपण कशी घ्यायची? पायापाशी जर आपण जागा घेतली तर तो भगवंत आपल्याकडे जास्त लक्ष देतो. बरं, आता तुम्ही कशाला आलाय? माहिती होतं सगळं, पण आता युद्धासाठी आम्ही तुला मदत मागण्यासाठी आलो. तेव्हा श्रीकृष्ण सरळ सांगतो की मी माझे 2 भाग केलेले आहेत. एका बाजूला माझं सैन्य 18 औक्षणी आणि एका बाजूला मी, पण न धरी शस्त्र करीनी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. आता नुसता हा निशस्त्र कृष्ण घेऊन काय करायचं? म्हणून दुर्योधन सांगतो की कृष्णा, मी पहिला आलोय, मला मागण्याचा अधिकार आहे. अरे पण अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, लहानांना आधी संधी द्यावी. मी पहिला आलोय, मला संधी हवी. आता अर्जुनाला असं वाटलं काय मागतो हा, कारण ह्याला सैन्य नकोच होतं. ह्याला हवा होता भगवंत. आणि
दुर्योधनाने सैन्य मागितलंय आणि पुन्हा अर्जुनाच्या मनात आलंय, वा आज काय हा माझ्यावर उपकार करतोय की जो मला भगवंत हवाय तो त्यांनी माझ्यासाठी वाटणीत ठेवलेला आहे. मग अर्जुनाला भगवंत का हवा होता? अहो जिथे भगवंत आहे तिथे यश आहे ना. भगवंताचे जे 6 गुण सांगितले त्याच्यामध्ये यश हा गुण त्याचा आहे. आणि भगवंत आपल्यापाशी असल्यानंतर आपल्याला अपयश येणार नाही. मग तो एकटा असला तरी चालेल. म्हणजेच अर्जुनाचं मानस पूर्ण कधी झालं तर पायापाशी बसल्यावर. म्हणजेच पायांचा पदांचा महिमा हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. अहो काही कष्ट करावे लागत नाही. मग अशी वृत्ती जर आपण ठेवली तर तो भगवंत कितीसा दूर आहे, ते सद्गुरु कितीसे दूर आहेत. म्हणून सद्गुरूंच्या चरणापाशी जे तीर्थ असतं बघा, भगवान विष्णूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून निघालेली गंगा ही प्रत्यक्ष प्रभू शंकरांनी सुद्धा शिरोधार्य केले की नाही. मग अशी ही गंगा सगळ्यांचं पापक्षालन करतीये. अशी ही श्रेष्ठ गंगा पण ती भगवंताच्या पायापासून उत्पन्न झाली. म्हणून पदांना अत्यंत महत्व सांगितलेलं आहे. एकदा एक विद्यार्थी शिष्य गुरूंना विचारतो की आपण भगवंताला वाकून नमस्कार का करतो? भगवंताला आपण वाकून नमस्कार करतो, तो का करतो? तेव्हा गुरु उत्तर देत आहेत की अरे आपण वाकलं ना की आपल्या ललाट लेख जो असतो त्याच्यामधली जी पाप दुष्ट कर्म आपल्या ज्या मनातले असतात ते सगळे गळून त्याच्या पायावर पडतात आणि ते पवित्र होऊन जातात, आपल्या मनातनं निघून जातात. मग त्या मुलांनी विचारलंय की गुरूंपाशी गेल्यानंतर काय करतात गुरु? तर गुरु काय करतात? शिष्याला आपल्या हृदयाशी धरतात बर का. म्हणजे जसं आई आपल्या मुलाला जवळ घेते, उचलून घेते, तसे सद्गुरू असतात. आणि ते सद्गुरू एकदा का आपल्या शिष्याला आपलंसं करतात, त्याचं मन शुद्ध करतात आणि मग ते देवाकडे पाठवतात बर का. त्याशिवाय भगवंताकडे सद्गुरू आपल्याला पाठवत नाही. म्हणजेच ज्ञान दिल्याशिवाय, जाणीव दिल्याशिवाय, स्वरूपाची जाणीव दिल्याशिवाय आपल्याला ते परब्रह्म ओळखता येत नाही. मग असे हा सद्गुरूंच्या चरणाशी शरण जायचंय का? तर आपल्याला गौतम बुद्धांची एक कथा सांगते की मगध देशामध्ये गौतम बुद्ध असताना एका गावामध्ये प्रवासी प्रवास करायला भीत होते. कारण मजल दरमजल करत पायी प्रवास त्यावेळी होता. आणि एक अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर, अत्यंत क्रूर असलेला, हा सगळ्या लोकांना, प्रवाशांना लुटत असे. बरं नुसतं लुटायचा का हो? त्याची एक करंगळी किंवा एक बोट कापायचा आणि त्याची माळ करायचा आणि ती माळ तो सतत आपल्या गळ्यामध्ये घालत असे. म्हणून त्याला अंगुलीमाल असं नाव पडलेलं होतं. आता अंगुलीमाल हा सगळ्या लोकांना त्रास देतोय आणि हे गौतम बुद्धांना जेव्हा कळलं तेव्हा ह्याला सन्मार्ग दाखवला पाहिजे. याच्यासाठी स्वतः गौतम बुद्ध त्या वाटेने निघाले
आता सगळे शिष्य, ज्या लोकांनी त्यांच्यावरती श्रद्धा होती, ते सगळे सांगतायत की गुरुवर आपण जाऊ नका, नाही पण मला गेलं पाहिजे. आणि होता होता त्या रस्त्यावरती गुरुदेव चाललेत, गौतम बुद्ध, आणि थांब असं मागणं एकदम आवाज आला, पण लक्ष दिलं नाहीये, चालतच राहिले. अरे मी एवढ्या जोरात बोलतोय तुझ्याशी आणि तू थांबत पण नाहीयेस. म्हणून गौतम बुद्ध मागे वळून बघताय, मला हाक मारताय का? इतक्या शांतपणे, त्याला सवयच नव्हती हो. त्यांनी हाक मारली किंवा तो पुढे उभे राहिला की सगळी लोक चळचळ चळचळ कापायला लागत असत, कारण मृत्यूचं भय आहे. आणि मग हा स्वतःची ओळख करून देतो, मला ओळखलं, आपण भेटलोच नाही होत कधी, तर ओळखणार कसं? अगदी शांतपणे उत्तर देत आहे. मी अंगुलीमाल, बघा माझ्या गळ्यामध्ये, बघा जर योग्य वेळ आली असेल ना, तर आपल्याला सद्गुरूंच्या चरणाशी जायची बुद्धी होते. आणि तसंच ह्या अंगुलीमालचं चाललेलं आहे. आत्मप्रौढी करतोय आपण. काल बघितलंय की अहंकार जर सोडला तर सद्गुरु चरण आपल्याला धरायला मिळतात किंवा ते धरता येतात. आणि गौतम बुद्ध सगळं त्याचं ऐकून घेत आहेत शांतपणे, आणि ते म्हणतायत की तू का सगळ्यांना मारतोस, मग माझा चरितार्थ चालायचा कसा? तेव्हा ते सांगतायत की तुला मला मारायचं असेल तर मारू शकतो, पण मी एक सांगितलं ते काम करशील? समोरची व्यक्ती कशी आहे याच्यावरती समोरचा ऐकेल की नाही असं असतं बरं का. आपण सांगितलं तर रस्त्यावर कोणी सुद्धा ऐकणार नाही. पण गौतम बुद्ध होते ते, आणि त्यांनी सांगितलंय की माझं एक काम करशील का? काय काम करायचंय? तर म्हणे हे समोरचं झाड आहे, त्याची 10 पानं तोडून मला आणून दे. किती सोपं काम आहे, आत्ता करतो. म्हणून हा अंगुलीमाल गेला आणि झाडाची 10 पानं तोडून आणली. आता ही पानं पुन्हा लाव. कशी काय चिकटणार? हेच मला तुला सांगायचंय की जे तू निर्मित केले नाहीयेस ते नाश त्याचा करायचा तुला अधिकार नाही. म्हणून तू कोणालाही मारू नकोस. हा त्यांनी या दृष्टांतातून त्यांना उपदेश केलाय. आणि खरोखरच आतापर्यंत झालेली पाप लक्षात आली आहेत आणि सद्गुरु चरण धरले. आणि तेव्हापासून हा अंगुलीमाल म्हणजे जसं नारदांच्या उपदेशाने वाल्याचा वाल्मिकी झाला, तसे हे सुद्धा मोठे सद्गुरु पुढे झालेले आहेत. म्हणजेच सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय होतं ते आपल्याला या कथेतून दिसतं. म्हणून सद्गुरु चरण हेची तीर्थ, सद्गुरु चरण हेची तीर्थ, ज्याने लाभला परमार्थ, अज्ञान ते होते नष्ट, आत्मसुख लाभते. असं आपल्याला परमार्थाची वाट हे सद्गुरु दाखवत असतात. मग असे हे सद्गुरु जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपलं सगळं आयुष्य हे बदलून जात असतं. अशा या सद्गुरूंना म्हणजे ह्या संतांचे, सद्गुरूंचे पायाचे पदरज इतके महत्वाचे असतात की संत नामदेवांसारखे भक्त शिरोमणी यांनी समाधी कुठे घेतली हो? पायरीशी घेतली ना. का? या सगळ्यांचे देवळात जाताना पदरज माझ्या अंगावर येतील आणि माझा उद्धार होईल. म्हणजे एवढी भगवंताची सेवा करणारे, भक्ती करणारे, पण इच्छा काय होती की संत चरण रज हे मला लागावे. आजही आपण तिथे पायरीचं दर्शन घेतो. इतकी निष्ठा सद्गुरु चरणी आपली असायला पाहिजे. आणि अशी सद्गुरु चरणी जर आपली इच्छा असेल तर आपण त्यांचा धावा करायला पाहिजे. मग तो धावा कसा करायचा आहे? धाव दयाळा सद्गुरुनाथा चरणी पाया तुझ आहे, धाव दयाळा
मला दर्शन देऊ कृतार्थ कर. तुझ्या दर्शनाची आस ही माझ्या मनामध्ये सतत आहे. हे सद्गुरु राया तू कसा आहेस तर संचित जाळणार आहेस. तू आमचा प्रतिपाळ करणारा आहेस. आमचे त्रिविध ताप घालवणारा आहेस. मनुष्याला त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे सगळे ताप हे सद्गुरु घालवत असतात. म्हणून एक सुभाषित सांगितलं जातं, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम हंती संतो महाशयाः. सद्गुरुनाथ महाराज की जय. बघा, गंगा ही पापक्षालन करत असते, पण पापक्षालन करण्याची बुद्धी म्हणजे पाप न करण्याची बुद्धी घालवते का हो? उलट माणसाला असं वाटतं आता आपण गंगा स्नान केलंय ना, पाप करायला मोकळे. पण सद्गुरु असे नसतात. आपल्या मनातली पाप बुद्धीच ते घालवून टाकत असतात. ताप नाहीसा करणारा चंद्र म्हणून चांदण्यात फिरायला जातात. चंद्रप्रकाशामध्ये तळपत्या सूर्यात कोणी फिरायला जात नाही. पण हा शारीरिक ताप नष्ट करणारा चंद्र आहे, पण हे त्रिविध ताप नष्ट करणारे सद्गुरु असतात. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा म्हणजे कल्पतरू हे आपलं दैन्य घालवतो. जी इच्छा आपल्या मनामध्ये होते ती तो पूर्ण करतो. मग ती इच्छा चांगली असू दे नाही तर वाईट असू दे, ती इच्छा पूर्ण होणार, कारण तो कल्पतरू आहे. त्याला सारासार विचार आहे का की ही इच्छा कुठली आहे, चांगली का वाईट? म्हणून एक नेहमी कीर्तनकार दृष्टांत देतात की पूर्वीच्या काळी कीर्तनकार ह्या गावातून त्या गावात कीर्तन करण्यासाठी जात असत आणि मजल दर मजल करत ही ह्या गावातली कीर्तन संपले म्हणून एक कीर्तनकार दुसऱ्या गावी जात असताना भर दुपारचं रणरणट ऊन, वैशाख महिना चालू होता, घशाला कोरड पडले आणि एका झाडाखाली थांबावं असा विचार आलाय. उपरण्याने वारा घेत आहे आणि विचार येतोय की इथे जर आता आपल्याला कोणी पाणी दिलं तर, कारण जवळच्या तांब्यातलं पाणी संपलं होतं. आणि असा विचार यायला आणि अहो तिथे वाडा मिश्रित असं थंड असं जल तिथे आलंय. तृष्णा पूर्ण केलीये. आता तहान भागल्यावर पोटातला कावळे ओरडतात कळलंय. आता इथे जर आपल्याला छान पंचपक्वान्नांचं जेवण आलं तर, अहो साक्षात पंचपक्वान्नांचं जेवण पुढे, वा इच्छा करतोय आणि लगेच जेवण आलं. पण अहो आडवा हात मारलाय, आपला हात जगन्नाथ. डायबिटीज वगैरे काही नव्हता ना म्हणून. आणि आता जेवण झालंय, भूक भागली आणि आता सुस्ती आली आहे म्हणून झोपायची काही व्यवस्था वामकुक्षीची झाली तर. आणि अहो खरंच छप्पर पलंग तिथे आलाय, मऊ गादी त्याच्यावर घातलेली आहे आणि हे महाशय त्याच्यावरती आडवे पडले. उशीवर डोकं ठेवता क्षणी विचार करतायत की आपण मगाचपासून ज्या इच्छा करतोय त्या सगळ्या पूर्ण होत आहेत. भूतभीत तर नाहीये. अहो भूत म्हणता शब्द आला ते भूत तिथे उभं राहिलं. म्हणजे जी इच्छा पूर्ण करतो, मनामध्ये करतो, ती इच्छा तो कल्पतरू पूर्ण करतो. पण सद्गुरु काय करतात तर सद्गुरु आपल्या मनात वाईट इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कल्पतरू पेक्षा सुद्धा सद्गुरु हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. आणि त्यामुळेच आपण म्हणजे माऊलीने सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो का म्हटलंय, त्यांनी खलांचा नाश होवा असं म्हटलंय का? त्यांची वाईट वृत्ती ही नाहीशी होवो असं म्हटलंय. म्हणून सद्गुरु हे असे असतात आणि म्हणून त्यांचे पाय आपण कायम का सेवायचे असतात? ते तेवढ्यासाठी सेवन करायचे असतात. त्यांचं पूजन करायचं असतं, पायाचे पाद्य पूजा करायची असते. अहो ही सगळी आता पुराणातली समजा आपली उदाहरणं झाली, पण आता सुद्धा गुरूंवर भाव ठेवणारे आहेतच की. आपल्याला ह्या सगळ्या संतांच्या जर आपण अभंग बघितले तर गुरूंवरची श्रद्धा, निष्ठा
एका जनार्दनी बाप रखुमा देवी भरू नाम याची जनी. हे आपल्याला दिसतच आहे ना. म्हणजे आपल्या गुरुचरणी भाव असा आहे की त्यांचं नाव अभंगात आलं पाहिजे. आज आपण कविता केली की खाली आपली सही करतो किंवा पोस्ट आली नावा सकट पुढे पोस्ट करा, फॉरवर्ड करा असं सांगतो. पण ह्यांच्या ठिकाणी गुरुचरणी भाव आहे म्हणून आपल्या नावाबरोबर गुरूंचं सुद्धा नाव तिथे आपल्याला दिसतं. नाममुद्रा दिसते अभंगांमध्ये. असंच एक कला क्षेत्रातलं नाव आहे राजदत्त म्हणून. ते सुद्धा आपल्या गुरुचरणी अत्यंत लीन भाव असं त्यांचं आहे. यांचं मूळ नाव आहे दत्तात्रय. पण सिनेसृष्टीमध्ये त्यांनी आपला गुरु केलाय ते राजा परांजपे यांना. आणि म्हणून दत्तात्रयातलं दत्त ठेवलंय आणि त्याच्या आधी राज लावलाय राजा परांजप्यांचं. म्हणून त्यांनी स्वतःचं नाव काय करून घेतलं राजदत्त. म्हणजे आता सुद्धा गुरुचरणी भाव असणारे आपल्याला उदाहरणं नक्की दिसतात. आणि अशी हीच उदाहरणं आपण बघायचे. आणि त्याच्या बरोबरच आपण तसं जर आचरण केलं तर स्वामी म्हणतात तसं. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म. मग एकदा का आपण सद्गुरूंचे पाय धरले की आपल्याला ते परब्रह्म प्राप्त व्हायला कितीसा वेळ लागणार आहे हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये स्वामी सच्चिदानंद सांगतात. तोची देव ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी भाव. तोची देव ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी भाव. Hare
तिला म्हटलं ये वेळ नसतो यांना कसं करून करून मोठ्या नाही म्हणा जय 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 श्री गणेश जय 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 श्री गणेश शिवा पार्वती सुत गुणेश शिवा पार्वती सुत गुणेश चिंतामणी मयूरेश
चाफळच्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य होतं आणि एक दिवस असं मनात आलं, आले श्री समर्थांतरी यावे, आले श्री समर्थांतरी घ्यावी तरी परीक्षा तरी, कोण कोठेल आहे तरी कळेल आपणा श्रीराम. पूर्वीचे सद्गुरु न सांगता परीक्षा घेत असत आणि एक दिवस समर्थांच्या असं लक्षात आलं की आपल्या बरोबर जे असलेले सगळे शिष्य आहेत ना, ते कसे आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे ना. कोणी आपल्यावर श्रद्धा ठेवणारे आहेत, कोणी आपण राजाचे गुरु आहोत म्हणजे सगळे आपलं छान सौख्य होईल म्हणून आपले शिष्य झालेले आहेत आणि त्यामुळे आपण त्यांची परीक्षा घेऊया असं समर्थांनी ठरवलंय. आणि एक दिवस प्रवचन चालू असताना काशी क्षेत्राचं महात्म्य सांगायला सुरुवात केली की काशी क्षेत्री कसा मोक्ष मिळतो, कसं गंगेचं महात्म्य आहे, तिथे मनकर्णिका घाटावरती मृत्यू आला तर मोक्ष मिळतो, तिथे प्रत्यक्ष शंकर भगवान हे आपल्या कानामध्ये राममंत्र सांगतात वगैरे अशी सगळी माहिती त्या प्रवचनातून देत आहे. आणि अशी काही माहिती सांगितली की प्रत्येकाला असं वाटायला लागलं की एकदा तरी काशीला आपण, आता गुरुवर सांगतायत इतकं महात्म्य सांगतायत तर आपण जाऊया काशीला आणि गुरुबरोबरच जाऊया. कारण संतांबरोबर जर आपण तीर्थयात्रा केली तर त्याचं महात्म्य जास्त असतं, त्याचं पुण्य जास्त असतं. आणि समर्थांना गळ घालतायत की आम्हाला काशी क्षेत्राला घेऊन जा, काशी क्षेत्राला घेऊन जा. समर्थ काही बोलत नाहीये आणि एक दिवस त्यांनी असं जाहीर केलं की काशी क्षेत्राला जाणार. कळले शिष्यगणांना, कळले शिष्यगणांना जाणार काशी यात्रेस श्री गुरुराय, जाणार सकलही जाऊ, जाणार सकलही जाऊ, क्षणही देवा पाय विसंबू. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. समर्थांनी सांगितलंय की काशी क्षेत्राला मी जातोय. आता एवढं कळल्यानंतर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होतीये. आता सद्गुरु जाणार, आपणही सगळ्यांनी जायचं. समर्थांचे पाय आपण एक क्षणही सोडायचे नाही असा सगळा विचार ते करतायत. आणि समर्थांपाशी गेले की समर्थ गुरु माऊली आम्हाला सुद्धा तुम्ही काशी यात्रेला न्या. आता आपण सगळे जण जाऊया.
असं म्हटल्यानंतर समर्थ विचारताय की माझ्या रामाचं पूजन कोण करणार? इथे कोणीतरी राहायला पाहिजे ना. हा विचार कोणी केला तुम्ही? मी चाललो मंडळात निघाले सगळे, असं कसं चालेल? अरे जर मनामध्ये पूजेची आवडीच नसेल तर कृपेची तातडी मिळणं ही मानवाची मानसिकता आहे की आपण काही न करता आपल्याला कृपा मिळावी, पण अशी कृपा मिळत नाही. त्यामुळे कोण इथे थांबणार हे मला सांगा, तरच मी तुम्हाला काशी यात्रेला नेईन. आता प्रत्येक जण हाताला काही तयार नाही. मला यायचंय, मला यायचंय असं सगळेजण म्हणताय. मग आता समर्थांनी सांगितलेली गोष्ट कशी घडावी? आणि तेवढ्यामध्ये एका शिष्याच्या लक्षात येतं की एक 7-8 वर्षाचा शिष्य आहे, त्याचं नाव अज्ञान आहे. आणि तो अगदी काही त्याला कळत नाही, काही नाही. कशाला समर्थांनी घेतलंय? त्याला आपण थांबायला सांगू, म्हणजे आपल्याला पण जाता येईल आणि समर्थ सांगतात तशी रामाचं पूजन पण तो करेल. झालं, सर्वानुमते ठरलं आणि सगळे जण त्या अज्ञानापाशी जातात आणि सांगतात काय, तू इथे थांब, पण तो थांबेल याची गॅरंटी काय? म्हणून ते सांगतात समर्थांची आज्ञा तुला आहे. आता समर्थांची आज्ञा आहे असं सांगितल्यानंतर तो तयार होतो आणि तो तयार झालाय आणि हे सगळे जण विद्यार्थी शिष्य समर्थांशी गेले की आपण सगळे काशी यात्रेला जाऊ, अज्ञान इथे थांबायला तयार आहे. आता असं म्हटल्यानंतर समर्थ म्हणतात ठीक आहे आणि अज्ञानाला जवळ बोलवत आहेत. बाळ अज्ञाना, लहान आहेस म्हणून विचारतोय, करशील ना सगळं? तेव्हा तो म्हणतोय की मला नित्य पूजा करायचा क्रम काही माहिती नाहीये बाबा, की आधी स्नान घालायचं, काय करायचं, दूध घालायचं का काय. मी नित्य पूजन करीन, पण मला ते काही माहिती नाहीये त्याचा क्रम. आणि मी केलेली पूजा हरीसी मान्य होईल का? कारण तुम्ही करणारी तुम्ही केलेली पूजा वेगळी आणि मी केलेली पूजा वेगळी. मग ती ह्या रामरायाला आवडेल? कारण मी लहान, मतिमंद, तुमच्यापेक्षा मतिमंद आहे, अज्ञानी आहे, मला त्यातलं काहीही कळत नाही. पण जर तुम्ही मला सगळं सांगणार तर मी हे नक्की करीन. बरं, तुमची आज्ञा असेल तर ते माझ्या हातून घडेल सुद्धा, कारण हा माझा तुमच्या चरणी भाव आहे. आणि त्याची ती मनोभूमिका जाणली आणि खरा शिष्य हाच आहे हे मनातनं समर्थांनी ओळखलंय. पण त्याची योग्यता ही सगळ्या मुलांना कळायला पाहिजे, म्हणून त्या अज्ञानाला जवळ घेतलंय आणि काय काय कर हे सांगतायत. उठोनी प्रभाती ध्याई रघुपती, उठोनी प्रभाती ध्याई रघुपती, काकड आरती मनोहारी, काकड आरती मनोहारी, मनोहारी
सडा संमार्जन कर आणि रघुपतीचा काकडा कर बर. काकडा झाल्यानंतर काय करशील की स्नान कर, भगवंताची पूजा कर, मग भिक्षा मागायला जा. भिक्षा आणून तू त्याचा स्वयंपाक सिद्ध कर. स्वयंपाक म्हणजे काय हो? स्वतः सिद्ध केलेला तो स्वयंपाक असतो. कॉन्ट्रॅक्टर कडनं आलेला तो स्वयंपाक नसतो. तर असा तू त्या भिक्षेचा स्वयंपाक कर. आपली करुणाष्टक रात्री म्हणून 2 समास वाचत जा. असं सगळं काय काय करशील आणि दुपारच्या वेळेला माझ्या राघवाला भोजन मात्र समर्पित कर बर. आणि समजा तू लहान आहेस, तुला यातलं काही जमलं नाही एखाद दिवशी, तर ते सगळं राहिलं तरी चालेल, पण माझ्या रामाला मात्र उपाशी ठेवू नको बरं, असं सांगितलंय. आणि दुसऱ्या दिवशी समर्थ आणि इतर शिष्य निघालेत. आता आपण एकट्याने इथे राहायचंय म्हणून या बालमनाला वाईट वाटलंय. आता सद्गुरूंचे पाय दिसणार नाहीये म्हणून भरल्या अंतःकरणाने चरणाला मिठी घातली, आशीर्वाद दिलाय आणि सगळेजण निघाले. समर्थ म्हणतात अज्ञाना, आम्हाला 6 महिने तरी लागतील बर काशी यात्रा करून यायला, तोपर्यंत हे सगळं तुला करायचंय. गुरूंना वंदन केलंय आणि ही सगळी मंडळी गेलेत. आणि दुसऱ्या दिवशी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे लवकर उठलाय, सगळं सडा सर्वांचं संभार्जन केलंय, काकडा केलाय. कारण सुरुवातीला उत्साह असतो बघा, आणि सगळं मनापासून करतोय. जे जे समर्थांनी सांगितलंय ना ते सगळं करतोय. पूजन झालं, भिक्षा मागायला गेला, भिक्षा आणल्यानंतर त्याचा स्वयंपाक केलाय आणि रघुरायाला रामाला नैवेद्य समर्पित करण्यासाठी म्हणून गेलाय. नैवेद्य समर्पित केलाय. आता राम जेवेल ही त्या बालमनाची अशी भावना होती, पण राम काही जेवत नाहीये. मग त्याला असं वाटतं की आपले सद्गुरू दार लावून घेतात पण का किंवा पडदा लावतात, मग राम जेवतो का? कारण असं प्रत्यक्ष कधीच केलेलं नव्हतं. म्हणून दार लावलं तरी सुद्धा अर्धा तास झाला, 1 तास झाला, पानातलं काही हल्ले ना. अहो 1 दिवस गेला, आता राम जेवला नाही म्हणून अज्ञान उपाशी. दुसरा दिवस गेलाय, तसाच गेलाय, राम जेवले नाहीत. अहो होता होता राम जेवले नाहीत म्हणून हा जेवत नाही. अहो इतका क्षीण झालाय. 7 दिवस वाट बघितली आहे आणि शेवटी गलित गात्र झालाय आणि रामरायापाशी गेलाय, प्रार्थना करतोय. जे निसी कान सज्जा रघुराया, जे निसी कान सज्जा रघुराया, जे निसी कान सज्जा. कारण सांग बोल खडकरी, कारण सांग बोल काय माझं असं चुकलंय? 7 दिवस मी वाट बघितली, आता मात्र मी थकलोय, भुकेलो झालोय. का माझ्यावरची माया पातळ केलीस? मला वेळ न घालवता सांग बरं कारण, आणि नाही तर काय करीन?
धाव घेई धाव घेई राम पाई धाव घेई राम धाव घेई राम पाई धाव घेई आता रामराया उत्तर देत नाहीये. आता आपण देह त्याग करायचा आहे म्हणून चरणावरती मस्तक आपटण्यासाठी घातलंय आणि रामराय प्रकट झाले आणि वरच्यावरती माथा धरलाय. अरे बाळ, का व्यर्थ मरतोयस? अरे मूर्ती कधी जेवत नाही. आणि जे नामदेवांनी उत्तर दिलं होतं तेच की तर दगडाची मूर्ती बोलू शकते मग जेवू का शकत नाही. आणि असं म्हटल्यानंतर तो भोळा भाव बघितलाय आणि सगळे जण जेवायला बसले. म्हणजे लक्ष्मण, सीता, राम, मारुती, भरत, शत्रुघ्न असे सगळे जेवायला बसले. आता जेवण झाले त्याच्यानंतर ह्यानी अन्न भक्षण केलंय. पण रामरायांना सांगतायत की उद्या बोलवल्या बरोबर जेवायला यायचंय. मला वाट बघायला लावायची नाही. आता नित्याचा क्रम सुरू झालाय. भोजनाला सगळे येत आहेत. होता होता याला महिना झालाय की सगळं चाललेलं आहे. अहो पण शेवटी बालजीव आहे. एक दिवस अंथरुणातून उठलाच नाही, झोपून राहिलाय. जागा होता बर का. लक्ष्मणाने हाक मारले, अज्ञाना उठतोयस ना? एक नाही दोन नाही. मारुतीराय येऊन गेले, भुभुक्कार करून गेले, उठवलाय, उठले नाहीये. सीतामाई येऊन बसते. शेवटी प्रभू रामचंद्र आले आणि अज्ञाना बरं नाही का तुला? का उठत नाहीयेस नित्यासारखा? आणि प्रभू आलेत म्हणून उठून बसला राहिलाय बर का अंथरुणात आणि म्हणतोय की मीच का सगळी कामं करायची? तुम्ही सगळे जण इथे आहात. सगळ्यांनी जर काम केलं तर सगळ्यांचंच काम. हो मी किती लहान आहे. बर राम हसतायत बर का. कोणी कोणी काय करायचं सांग बरं. आता मारुतीराय शक्तिमान आहेत ना, मग त्यांनी जळणाची लाकडं वगैरे आणावीत ना. सडा मी साडवण वगैरे केर काढणं लक्ष्मणाने करावं. सीतामाई एवढ्या आहेत बाई आहेत ना, अहो स्वयंपाक करावा त्यांनी. असं सगळ्यांची कामं नेमतोय. मी भिक्षा फक्त मागून आणणार. तर राम म्हणतात मी काय करायचं? नाही तुम्ही नाही, तुम्ही माझं दैवत आहात ना, माझ्या गुरूंचं दैवत आहात. पण समजा तुम्हाला असं वाटलंच की आपण काम करावं तर कधीतरी स्वतःचा काकडा स्वतः करून घ्या. असं म्हटलंय राम मनामध्ये. तो भाव जाणताय. आता हे सगळे मारुतीराय ऐकतायत. प्रभू कशाला याला कबूल करतायत? हे काही चांगलं नाही. आणि झालं. अज्ञानाने सांगितल्याप्रमाणे सगळे जण सगळी कामं करायला लागले. होता होता 6 महिने झाले. आता मारुतीराय प्रभूंना विचारतायत किती दिवस चालायचं हे? आपली कामं धामं सोडून ह्याची सेवा करायची वेळ आली आपल्यावरती. आणि एक दिवस असं झालं की आदल्या दिवशीच्या भाकरी उरल्या होत्या आणि शिळ्या भाकरीचा काला छान होतो बरं का, दही दूध घालून असा. आणि त्याला छान सीतामाईनी खमंग फोडणी दिली आहे. आणि आता सगळ्यांची पानं घेतली आहेत, पानावर बसलेले आहेत. आता भोजनाला सुरुवात करायची आहे. आणि हा ज्ञान पाटावर बसून रडायला लागलाय.
राम म्हणतात झालं काय तुला? अज्ञान म्हणतोय की हा काला आहे ना तो माझ्या गुरूंना खूप आवडतो, मला त्यांना द्यावासा वाटतोय. अरे काला इथे, तुझे गुरु काशी क्षेत्री, कसं काय मिळणार? अज्ञान म्हणतोय एका व्यक्तीने जर मनात आणलं तर हे घडू शकतं. रामांना मारुतीला खून करतायत, कबूल करू नका, कबूल करू नका. पण कारण असं झालं, भोजन वेळी वागवंत काला केला, भोजन वेळी वागवंत काला केला. पात्रे मांडित घोडा राम, पात्रे मांडित घोडा राम, प्रसन्न त्याला श्री रघुराम, प्रसन्न त्याला श्री रघुराम. केलाय. आणि मारुतीरायांना नेत्र संकेतांनी प्रभू रामचंद्र सांगतायत की याला समर्थांच्या इथे घेऊन जा. आता मारुतीरायांनी आता रामाची आज्ञा कशी काय दाबळणार, आणि त्या मुला अज्ञानाला त्याला वाडगा हातात घेतला आणि आपल्या खांद्यावर बसवलंय आणि जे उड्डाण केलंय ते समर्थ तिथे गंगा तीरी होते तिथे त्याला नेलाय. आणि हळूच असा विमान जसं लँडिंग होतं ना तसं मारुतीरायांनी त्याला खाली उतरवलंय बरं. आणि तिथे तुझे गुरु आहेत, तो काला देऊन ये, पण जर माझं नाव सांगितलंस तर याद राख, तंगडं मोडून ठेवली, अशी तंबी सुद्धा दिली. आणि समर्थ दिसतायत आणि हा घाई घाईनी समर्थांच्या इथे येतोय. सगळे शिष्य गोळा झाले. अज्ञाना तू इथे? रामदास सुद्धा विचारतायत की अज्ञाना, अरे तू इथे काय करतोयस? मग चाफळची पूजा पाणी आतापर्यंत सगळं छान चाललंय. आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत? मग तू निघालास कधी? आत्ताच. पोचलो कधी? आत्ताच. असं म्हटल्यानंतर समर्थांना ते सांगतोय की तुम्ही लगेच हा काला खाऊन घ्या, कारण पूजेची नच काळजी प्रतिदिनी सौमत्र किंकरी, पूजेची नच काळजी प्रतिदिनी सौमित्र सेवा करी, सीता माय सदैव मात पदवी जो अमृताचे करी, जेवाया मज संगती गुरुवरा श्रीराम घोडं स्वामींना अति आवडे काला इथे आणला. अहो सगळं व्यवस्थित चालू आहे, तुम्ही पटकन हा काला घ्या बरं, कारण प्रभू रामचंद्र माझ्यासाठी थांबलेत तिथे, खोळंबलेत पाटावरती. समर्थ विचारतात तू कसा आलायस? मला नाव सांगायची परवानगी नाही, मी खुणेनी सांगेन, चालेल? म्हणून मारुतीराय ज्या झाडामागे उभे होते तिथे हात केलाय, बोट दाखवलाय आणि समर्थ पुढे आले. मारुतीरायांचं दर्शन घेतलंय आणि सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं की बघा, तुम्ही त्याला अज्ञान म्हणता,
पण तुम्ही काशी यात्रा करताय पण पुण्य कोणाला मिळालंय? कारण समर्थांचे पाय त्यांनी आपल्या हृदयात धरले होते. म्हणून स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाहुले, भले आकारले परब्रह्म. अहो नुसते साकार नाही झाले, 6 महिने त्याच्याबरोबर वावरताय प्रभू रामचंद्र आणि हे सगळं पंचायत. इतकं सामर्थ्य प्रभू म्हणजे सद्गुरूंचे चरण सेवल्यानंतर आपल्याला मिळतं. आणि मुलारामाला परत मारुती इकडे घेऊन आलाय. मारुती राय सांगतायत समर्था लवकर या आणि आम्हाला सोडवा. आणि मग समर्थ जेव्हा सापड आले तेव्हा या सगळ्या शिष्यांना अज्ञानाचा अधिकार कळलाय. मग असा अधिकार जर आपल्याला मिळवायचा असेल तर स्वामी स्वरूपानंदचे मूळ पद्यामध्ये सांगतात की स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पावले. अशी सद्गुरूंची पावलं आपल्या हृदयात धरा. गुरु तोची देव साठी झालेली सत्कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. एक मागणी मागाया आनेदारी देवतला, श्री भगवंता देवतला, श्री भगवंता देवतला. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देई चित्ताला, श्री भगवंता देवतला.
संत